ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते नमस्कार. मी ओम ओलोकार, स्पर्धक कोड क्रमांक 46 तुमच्या पुढे विषय मांडतो की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय. कदाचित तुम्हा लोकांना माहिती असेल, आपल्या मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये 18,626 पानांचा अहवाल या समितीने वन नेशन वन इलेक्शन या आधारावर दिलेला होता. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ही पद्धत जी आहे ही नवीन आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये 1952ची जे काही पहिली निवडणूक पार पडली ती वन नेशन वन इलेक्शन याच पद्धतीने पार पडली आणि त्यानंतरची 1957, 1962 किंवा 1967ची जे काही निवडणूक आहे ती याच माध्यमातून पार पडली. आता जर आपल्याला वन नेशन वन इलेक्शन ही समजून घेतलं पाहिजे. भारतातील वेगवेगळ्या कालावधीमध्ये निवडणुका पार पडतात. आता लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, ह्या ज्या काही निवडणुका आहेत एकाच कालावधी पार पडला पाहिजे म्हणून ही पद्धत आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता जर आपल्याला 2029 पर्यंत ही पद्धत लागू करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कलम 83(2) आणि 172(1) नुसार भारतातील प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका पार पडतील असं नमूद केलेलं आहे. मित्रांनो, तर त्यासाठी आपल्याला ह्या कलमा बदलावे लागतील. त्यासाठी कलम 368 अंतर्गत आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल. मित्रांनो, आता घटना दुरुस्ती करणं म्हणजे जेवढं वाटते तेवढं सोपं नाही. मित्रांनो, आता वन इलेक्शन वन नेशन याकरिता आपल्याला नवीन कायद्याची निर्मिती करावी लागेल. मित्रांनो, आता नवीन कायदा करायचं म्हटलं तर त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभामध्ये खासदारांची चर्चा होईल. तिथे एक विधेयक संमत होईल. विधेयक संमत झालेलं राष्ट्रपतीकडे पाठवलं जाईल आणि त्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली का त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होईल. मित्रांनो, आता सर्वप्रथम मी इथपर्यंत आलोच तर माझं हे कर्तव्य आहे की मी माझं वैयक्तिक मत मांडलं पाहिजे. मित्रांनो, तर ज्या प्रकारे आपल्या इथं स्पेशल पद्धतीनं निवडणुका पार पडतात, विधानसभा असो, लोकसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, मित्रांनो, ह्या जर एक सोबत वेगवेगळ्या ठिकाणी जर निवडणुका पार पडून लोकांचा ईव्हीएम मशीनवर आताही संशय बसत नाही तर एक सोबत 3-3 निवडणुका घेणं म्हणजे अख्खाच्या अख्खा समुद्र अंगावर घेण्यासारखं. मित्रांनो, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, तरी सुद्धा भारताने सामान्य जनतेचा आणि भारताने विकसित दृष्ट्या खूप विचार करून जर हा निर्णय घेतलेला असेल तर तो खरंच सामान्य जनतेच्या हिताचा असेल आणि त्याचबरोबर भारत विकसित झाल्याशिवाय मला वाटतं असं राहणार नाही. कारण ही जी पद्धत आहे ही अतिशय विकसित देशांनी राबवलेली पद्धत आहे. मित्रांनो, आणि मला असं वाटते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही ग्रामगीतेमध्ये सांगतात, गुरुजींनी ऐसे दावत दडे आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होती चोहीकडे आणि राष्ट्र होई तेजस्वी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्या इथे शैक्षणिक पद्धत आहे त्या पद्धतीचा आणखीन विकास झाला तर ही राष्ट्र तेजस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत नसून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात. आणि इथंच थांबतो. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. कोड नंबर 65 देवयानी बांगडे.